महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरात मंगळवारी राज्यस्तरीय वीज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी वीज हा घटक उद्योग, व्यापार आणि शेतीचा प्राण असल्याचं सांगितलं. मागील काही वर्षांपासून दरवाढ सातत्यानं होतीये. उत्पादन खर्च झपाट्यानं वाढल्यामुळं उद्योगांची स्पर्धात्मकता कमी होत असून लघु उद्योगांना तोटा सहन करावा लागत असल्याचं वास्तव गांधी यांनी मांडलं. वीज दराच्या समस्येचा महाराष्ट्रातील औद्योगिक वीज ग्राहकांसोबतच इतर क्षेत्रातील सर्व ग्राहकांना सामना करावा लागतोय. विजेसंदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणी, विजेचे दर कसे कमी आणता येतील, विजेची गळती, क्रॉस सबसिडीमुळे वाढलेले दर, वीज नियामक आयोगाच्या निर्णयात काय त्रुटी आहेत याचा सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल देणं गरजेचं असल्याचं ललित गांधी यांनी सांगितलं. आता सरकारला एक रितसर अभ्यासपूर्ण अहवाल द्यावा. MERC म्हणजे विजेचा आयोग आहे, त्यांच्या निर्णयामधल्या त्रुटी काय आहेत, वीज वितरण कंपनीच्या नियमात वितरणाच्या दर आकारणीमध्ये त्रुटी काय आहेत, किंवा यातल्या गळतीमुळं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या मिसमॅनेजमेंटमुळं विजेचे दर कसे वाढतात, किंवा एकमेकाच्या सबसिडीच्या क्रॉस सबसिडीमुळं वाढलेले विजेचे दर, या सगळ्या गोष्टींचा एक शास्त्रोक्त अभ्यास होऊन एक युनॅनिमस निर्णय त्या सरकारला सादर करावा. म्हणून सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या संघटनांना एकत्रित आणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज जी राज्याच्या व्यापार, उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था आहे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स असेल आणि अन्य सहयोगी आमच्या सर्व औद्योगिक संस्था असतील, वीज ग्राहक संघटना असतील, सर्वांना बरोबर घेऊन आजची ही वीज परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पुण्यातील प्रयास संस्थेचे शंतनू दीक्षित यांनी औद्योगिक वीज ग्राहकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असं सांगितलं. शेतकऱ्यांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे वीज पुरवठा झाला तर त्याचा फायदा इतर ग्राहकांना होणार असल्याचं सांगत दीक्षित यांनी इतर वीज ग्राहकांवर जो क्रॉस सबसिडीचा भार येतो तो कमी होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. विजेच्या मागणीत वाढ करायची असेल तर ती वेळेत कशी होईल या दृष्टीने जी भांडवली गुंतवणूक करायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठीचा. आता राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठीची जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आयोजित केलेली आहे तर त्याची अंमलबजावणी जेवढ्या लवकर होईल त्याचा फायदा शेतकऱ्यांना एकतर मिळेल दिवसा वीज मिळण्याच्या दृष्टीने, आणि दुसरा त्याचा मुख्य फायदा होईल की जेणेकरून इतर जे वीज ग्राहक आहेत त्यांच्यावरती विजेच्या दरामध्ये जो क्रॉस सबसिडीचा भार येतो तो मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात कमी होणं अपेक्षित आहे. या परिषदेला उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह वीज ग्राहकांनी ही परिषद वीज दरवाढ कमी करण्यासाठीच्या आंदोलनाचा पहिला टप्पा असून वीज दरवाढ कमी केल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा निर्धार करण्यात आला. वाढत्या वीज दरवाढीबाबत तसंच स्मार्ट मीटर संबंधी लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची गरज वीज ग्राहकांनी व्यक्त केली. उद्योजकांच्या क्रॉस सबसिडीला पर्याय म्हणून DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्यवस्था सुरू करावी, औद्योगिक ग्राहकांना प्रत्यक्ष खर्चानुसार बिल द्यावं, महावितरणची मक्तेदारी कमी करण्यासाठी पॅरलल लायन्सेसिंगची अंमलबजावणी करावी आदी ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, श्रीकृष्ण परब, संजय सोनवणे, प्रदीप खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, कमलाकांत कुलकर्णी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, मानद सचिव अजित कोठारी, राज्य इरिगेशन फेडरेशनचे सदस्य विक्रांत पाटील, वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कमलाकर बुरांडे, जावेद मोमीन, अमित कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.